हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त असतील, स्वस्त असतील. तर पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांचा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आज मी तुम्हाला माझं गार्डनिंग म्हणजे गार्डन एरिया दाखवणार आहे. कसा मी गार्डन एरिया ठेवलेला आहे, कसं मी फ्लावर्स ठेवलेले आहेत, सगळं आज तुम्हाला दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा आणि कंटिन्यू राहा. तर चला, मी असे छोटे छोटे प्लांट लावलेले आहे. अजून याला सीझन नाही यायचा म्हणून याला असे व्हाईट रंगाचे फ्लावर येतात छोटे छोटे. ते आल्यावर तुम्हाला दाखवेल. त्यानंतर हे बघा, याला किती सुंदर असे फ्लावर्स आलेत, छान डार्क पिंक कलरचे. आणि हे तर तुम्हाला माहीतच असेल, लहानपणी विद्या म्हणतात त्याला. विद्या हे पुस्तकांमध्ये बुक्समध्ये ठेवायचो. तर ते हे पण लावलं. हे पण छान फारच मोठं झालेलं आहे. आणि हे बघा, याला किती छान असे फ्लावर्स आलेले आहेत, बारीक बारीक. खूप छान वाटतात हे फ्लावर्स. एक हा वाला प्लांट आहे. हे ते तुम्ही एक शो पीस म्हणून घरामध्ये पण ठेवू शकतात. खूप मोठा झालेला आहे हा पण, तुम्ही बघू शकता. एक हा आहे, छान. म्हणजे सगळ्यांचं एक सीझन आहे. याचे पानं बघा कसे जाडे जाडे पानं आहेत. फ्लावर्स याचे एवढे खूप खूप म्हणजे खूप सुंदर वाटतात बघा. किती छान वाटत आहेत. बारीक बारीक रेड कलरचे फ्लावर्स आहेत. त्यानंतर इथं कांद्याची पात लावलेली आहे मी याच्यामध्ये. आणि इथं हे बघा, छोटेसे फ्लावर्स याला पण व्हाईट रंगाचे, किती छान वाटतात. बारीक बारीक पान आहे. आणि हे फ्लावर्स पण छोटे असतात आणि याचे पान पण बारीकच राहतात, मोठे नाही होत. त्यानंतर ह्याला पण पिंक फ्लावर्स येतात, पण अजून याचा सीझन नाही आहे. सगळे सीझनेबल असतात. हे पण रोजचं आहे, पण आताच लावलेलं आहे हे मी. त्यानंतर हे बघा, हे ॲलोवेरा छानच झालेला आहे. ॲलोवेरा पण माझा आता याला मला मोठी कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. ते लगेच नक्कीच करेल, ते पण दाखवेल तुम्हाला. त्यानंतर हे बघा, याचे पानं वेगवेगळे रंगाचे आहेत. एक जांभळा रंग आहे आणि हा हिरवा रंग आहे. त्यानंतर ह्याला पण फ्लावर्स येतात पिंक, पण ते अजून त्याचा सीझन नाही. त्यानंतर हे बघा, हे पराजिताचं झाड आहे. पराजिता ज्याला म्हणतात ना, त्याचं झाड आहे. गुलाबी नाही, ऑरेंज कलरची दंडी असते आणि व्हाईट कलरचा फ्लावर असतो याला पण. हे गुलाबचं आहे. याची तुळस लावलेली आहे. कसं आहे, हे पण शोपीस म्हणून घरामध्ये ठेवू शकतो. तर असा काहीसा आहे माझा गार्डन एरिया, तुम्ही बघू शकता. एवढे काहीसे फ्लावर्स ठेवलेले आहेत, सगळे दिसतच असेल तुम्हाला. त्यानंतर इथं पण बघा, मी असे पिंक कलरचे फ्लावर्स ठेवलेत. हे कढीपत्ता, तुळस, त्यानंतर याला पण बघा, असे किती छान फुलं आलेत, असे गुलाबी रंगाचे, रेड कलरचे. इथून बघू शकता तुम्ही. हे बघा, खाली पण आहे, त्याला पण. आणि फार काहीसे असे वरती पण लावलेले आहेत. ते तुम्हाला जवळून दाखवू शकत नाही. अशी फार काहीशी
तुम्हाला माझं गार्डन एरिया कसं वाटलं ते नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्कीच सांगा. तर ओके बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.